शासनाच्या योजनांच्या मदतीने जालन्यातील शेतकरी पारंपरिक शेतीत रेशीम शेती करून लाखोंनी उत्पन्न कमावत आहेत। यात आता महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रेशीम शेती करत आहेत। पारंपरिक शेतीला दिली रेशीम शेतीची जोड। जालन्याच्या जनाबाई चोरमारे मनरेगाच्या मदतीने पारंपरिक शेतीसह रेशीम शेती करत वर्षाकाठी 3 लाखांचं उत्पन्न घेत आहेत। जालना तालुक्यातील पुणेगाव येथील जनाबाई शिवाजी चोरमारे यांनी मनरेगा योजनेतून आपल्या 1 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून रेशीम शेती सुरू केली। सुरुवातीला रेशीम शेती करणं थोडं अवघड गेलं, मात्र कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि जिल्हा रेशीम अधिकारी श्री अजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जनाबाई आणि त्यांच्या मुलांनी रेशीम शेती फुलवून त्यातून खूप उत्तम उत्पन्न मिळवले। शासनाच्या मनरेगा योजनेची साथ लाभल्यानं रेशमी कोशांसाठी शेड, पाण्याची व्यवस्था, मोकळ्या हवेसाठी पंखे तसंच तुतीची लागवड शक्य झाली। 8 वर्ष झाली शेती करतो। 3 उत्पन्न निघते 3 लाखापर्यंत। लहानच्या मोठ्या करावं लागते आळ्या, त्याचं एक टाका लागतं पाला, त्याला 4-6 माणसं लागते। 2 माणसांना रिटत नाही ती, 5-6 माणसं लागते। त्याचं हे घ्यावं लागतं, काळजी घ्यावं लागते। जनाबाई शेतीचं काम सांभाळून, घरचं काम सांभाळून या रेशीम शेतीचं व्यवस्थापन पाहतात। त्यांचा मुलगा आणि सून देखील त्यांना या कामात मदत करतात। आता वर्षातील 4 बॅचमधून त्यांना किमान 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं। तुतीचं आम्ही एमर्जन्सीमध्ये घेतले। वर्षाच्या 4 बॅचेस निघतात। आम्ही आळ्या घेतात, 2 मुलट पास झालेले असतात, 2 आमच्याकडे होतात। आणि माझी आई यांच्या नावावरच घेतलेलं एमर्जन्सीमध्ये, आणि ते सांभाळतात, ते काम करतात थोडंफार। आम्ही काही असं मिळून आमचं चालू आहे। कृषी विज्ञान केंद्राचे आम्हाला ते सर लोक येतात, त्यांच्या नियंत्रणाखाली आमचं चालू आहे। याची काळजी हेच आपलं एक खता औषधाचं फवारण्याचं याला सांभाळावं लागतं। पुन्हा शेड ओपन करावं लागतं, म्हणजे हवा खेळती ठेवावं लागते शेडामध्ये। पुन्हा शेड निर्जंतुकीकरण करावं लागतं अगोदर। पुन्हा काही मेडिसिन आहे त्याचे काही मेंटेन करायसाठी। वर्षाचं एक एकरी 3-3.5 लाख रुपयापर्यंत जातं। शासनाच्या मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती हा सक्षम पर्याय निर्माण झाल्यानं अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळू लागलेत। पारंपरिक शेतीत आता महिलाही लखपती बनू लागलेत। ही इतर शेतकरी तसंच महिलांसाठी प्रेरणादायी बाब आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना।